हे तुझं घड्याळ। हे बेबी, तुम्हारे हाथ में जो घड़ी है वो तुम्हारी घड़ी की तरह ही दूसरी घड़ी है, पर तुम्हारी घड़ी नहीं है। हे तुझं घड्याळ। काय? हे माझं घड्याळ म्हणजे माझ्या घड्याळासारखं दुसरं घड्याळ स्वीटूच्या पॅक मध्ये तिच्या पर्स मध्ये आलं कसं? तू तर जास्तच हुशार निघालीस ग। मला वाटलं होतं त्याच्यापेक्षा सॉलिड निघालीस तू। हिने डायरेक्ट पैसे चोरले। मालविका मालविका काय मालविका मॉम? हे 3.5 लाखांचं घड्याळ आहे, लिमिटेड एडिशन। मी स्वतः जाऊन घेतलेलं। हिचा पगार तरी आहे का तेवढा? ही कुठून चोरलेस तू पैसे? मी नाही चोरले। तू कुठून कसे पैसे चोरलेस ते खरं खरं सांगायचं। स्वीटू, पैसे कुठून आले सांग ना। पोलिसांना फोन लाव। माझा घड्याळ नाहीये। मग कुठून घेतलंस हे घड्याळ? कोणाचं आहे? कोणाचं आहे? मी घेतलंय तिला ते। काय? मी तिला गिफ्ट म्हणून घेतलं आणि ती माझ्याकडनं घेत नव्हती म्हणून तिचं लक्ष नसताना पर्स मध्ये टाकलं जबरदस्ती। बघ काय बोलतोस तू हे? अरे मला आधी तरी सांगायचंस तू। काय सांगायचं? तू बोलू देलस का कोणाला? बोलतच सुटलीस। बोलतच मी नाही नाही म्हणत होते, थांब म्हणत होते। ऐकलंस का तू? अगं किती दुखावलेस तू तिला। चोर म्हणालीस तू स्वीटूला। मालविका, एक वेळ मी चोर असू शकेन, पण माझ्या नलूची मुलगी कधीही चोरी करणार नाही। मी आधीच सांगून ठेवते तुला। माझा गैरसमज झाला मॉम। नाही, गैरसमज नाहीये हा। खूप मोठी चूक केली आहेस तू। तू माफी माग स्वीटूची। मॉम काय बोलते ऐकलंस? मी आई बरोबर बोलतीये, माफी माग तिची। बरोबर। ऍक्च्युली या वस्तू मी शहानिशा न करता वाटेल ते बोलले स्वीटूला। मी तयार आहे माफी मागायला। आय एम सॉरी। नाही नाही नाही, तुम्ही काय करताय? प्लीज नाही अगं, माझं चुकलं। मी वाटेल ते, माझा कंट्रोल नाही। तुम्ही प्लीज नाही, थांबा तुम्ही। नाही नाही अगं मी कान नाही नाही, इतकी लाखांची घड्याळ असतात हे मला आज कळलं। माझी लायकी आहे का हे घड्याळ वापरायची? त्यामुळे कोणाचाही गैरसमज होऊ शकतो। तुमची काही चूक नाही यात। नाही ताई, तुमची नाहीये चूक यात। आणि तुम्ही माझी माफी मागणे इतकी मी मोठी नाहीये। असं चुकलं। स्वीटू, स्वीटू, झालं समाधान? केवढा मोठा आळ घेतला एवढ्याशा मुलीवर। नाही 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 नाही। ए ओम, काय झालं? अगं ती असं कसं वागू शकते आहे? हा काय हे वागणं आहे आई? ही काय, ही ताई असं का वागते तिच्याशी? स्वीटूची काय चूक आहे त्यात तुम्हाला सांग? हा, ते गिफ्ट मी दिलंय ना तिला, शी डिझर्व्स इट। आई तुला माहितीये का, या अख्ख्या महिन्यात स्वीटूमुळे आपल्याला प्रॉफिट किती झालंय? काही लाखांमध्ये प्रॉफिट झालंय। त्यासमोर ते घड्याळ काय आहे? काय चीज आहे? हो, पण घड्याळ फार छान निवडलेस तू। मस्त चॉईस आहे तुझा। आवडलं तुला? हो, मलाही आवडलं होतं ना, म्हणूनच मी म्हंटल घेऊयात आपण। आणि मी घेतलं ते। यु नो, शी डिझर्व्स इट ग। तिला काहीतरी अप्रिसिएशन म्हणून दिलं पाहिजे ना, गिफ्ट म्हणून। अगदी बरोबर आहे, पण ओम इतकं महागडं गिफ्ट म्हणजे आपला सगळा स्टाफ मन लावून काम करतो रे।
आपण त्यांना देत नाही ना असं महागडं गिफ्ट कधी. म्हणजे आपण कधी देतो असं महागडं गिफ्ट? कोणीतरी खूप खूप खास असेल, आपल्या मनात त्याविषयी काहीतरी स्पेशल असेल, तसं काही स्पेशल? तू काही बोलतीयस आई? काय? नाही 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 नाही, ते स्पेशल म्हणजे काय? काय स्पेशल? स्वीटू बद्दल? नाही नाही नाही, स्वीटू मैत्रीण आहे माझी. मैत्रीण आहे? हा, साधी. तुझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना मी ओळखते. आपल्या घरी त्यांचं येणं जाणं सुद्धा आहे. इतक्या वर्षांमध्ये कुणालाही एवढं महागडं गिफ्ट दिलं नाहीस तू. नाही नाही, एक तू असं बघू नको माझ्याकडे. म्हणजे काय? मी काय बघतेय? मला ते कळतंय तुझ्या डोळ्यांमध्ये काय ते. तसं नाहीये. खास मैत्रीण म्हणजे तू आणि नलू मावशी आहात ना? हो हो. काय आहात ना? हा, मग तसंच सेम सेम मैत्री आहे आमची. तसंच म्हणजे आता हे बघ, कॉमन फ्रेंड्स वेगळे असतात आणि स्पेशल फ्रेंड्स तसे वेगळे असतात ना. हे बघ, स्पेशल फ्रेंड्स मध्ये काय वेगळं नातं असतं माहितीये का? की ते काय 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 ते असे वेगळे असतात ग. ते जरा जवळचे. अगं मी तुला सांगितलं होतं ना मला इतकं महागडं गिफ्ट नकोय म्हणून. माझ्या पगाराच्या 25 पट महागडी वस्तू तू मला का देतोयस गिफ्ट म्हणून? कोणताही बॉस असं करत नाही. आणि हे बघ, जर तू मित्र म्हणून करत असशील तर लक्षात घे, आपली मैत्री इतकीही नाहीये की तू मला इतकं महाग घड्याळ द्यावंस आणि मी ते घ्यावं. हा, त्यामुळे प्लीज पुन्हा यापुढे असं काहीही करू नकोस प्लीज. माझ्या खड्यासारखं खड्याळ त्या भिकारी मुलीकडे असू शकत नाही. आता मालविकाची बरोबरी करणार आहे ती मुलगी. तिचं आणि माझं घड्याळ एकसारखं असू शकत नाही. इतकं महागडं घड्याळ गिफ्ट देण्या इतकी स्वीटू ओमला जवळची झाली. काय खमंग वास सुटलाय का थालीपीठांचा? ना मावशी, हे घ्या, तुम्ही आधी खाऊन घ्या. तोपर्यंत मी ओमसाठी गरम गरम थालीपीठ डब्यात भरते. नाहीतर तो ना येईल घाईघाईत वाऱ्यासारखा आणि आई मी निघालो ग असं म्हणून भुरकन उडून जाईल. भुरकन उडून जाईल? हे आवडलंय मला. पण एक काम कर, हे होऊ दे, येईलच तो. सगळ्यांबरोबर करतो ब्रेकफास्ट तो. हो, पण ते कधी ऑफिसमध्ये महत्वाची कामं नसतील तेव्हा. आज एका इम्पॉर्टंट क्लायंट समोर प्रेझेंटेशन आहे आमचं. आणि असा प्रेझेंटेशनचा दिवस असेल ना की तो खाण्यापिण्याकडे लक्षच देत नाही आहो. त्यामुळे हेवी नाश्ता केला ना सकाळी की आपल्याला टेन्शन नाही दिवसभर. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. येतो ग, बाय. अरे नाश्ता करून जा ना ओम. असं काय हा गेला पण भुरकन उडून. आता तुम्ही काळजी करू नका. आता मी त्याला गाडीत खायला लावते बरोबर. तू पण खाऊन घे ना गरम गरम. हा, नको नको नको, मी त्याच्या बरोबर खाईन. अगं पण नाही. ऐक ना, ए स्वीटू, हे घे हे घे. हा खा. अगं तू पुरेशी घेतली नाहीयेस. हे पण घेऊन जा ना डब्यामध्ये. पण दुपारी ड्रायव्हरला पाठवा तुम्ही. ताक घ्यायचंय. देवा, आमच्या मोठ्या मॅडम सारखी आई तू मला का नाही दिलीस? आपल्या मोठ्या मॅडम म्हणजे बघा ना, आता कोण कुठली ती स्वीटू? कुठून आली? कशी येते? पण आपली माऊली किती प्रेम करतात तिच्यावर, किती जीव लावतात तिला. आत्ताच बघा ना, ती पोरगी काही न खाता तशीच निघून गेली, तर मॅडम किती हळहळल्या, किती काळजी वाटली त्यांना. हा म्हणा, आता त्या स्वीटूनी आठवडाभर जरी काही खाल्लं नाही तरी तिला काय फरक पडणार आहे का? काही होईल का तिला? पण काळजी किती ना माऊलीला आपल्या तिची. एक सांगू का मॅडम, त्या स्वीटू मध्ये ना काहीतरी जादू आहे. म्हणजे बघा ना, आता मॅडम तुमच्या मागे मागे करताना असं मी तरी आजपर्यंत कधी बघितलं नाही.
म्हणजे असं केलंय तुमच्या मागे मागे असं नाही आहे. हेच का? अरे मी आता हेच म्हटलं खाली पीठ. ओम, असं काय हा? काय झालं? आज आपल्या घरात एवढे पदार्थ झालेत, एवढे पदार्थ सुमन आणि माझ्या लग्नात सुद्धा झाले नव्हते. आहा. कुरकुरीत चपातीचा चिवडा, तोंड गोड करायला चपातीचा लाडू, मसाला कडक चपाती. वाह, जेवायला मजा येणार. हा, इतकं करून फक्त 100 चपात्या संपल्यात, अजून 300 चपात्या उरल्यात ना. अगं 300 नाही ग, 200 200 चपात्या उरल्या आणि तू काळजी कशाला करतेयस? संध्याकाळी आपण ते पोळीची खीर करू आणि चिनाला काय आवडतं भाऊजी ते चपातीचं फ्रँकी काय ते, हा ते करू. अरे वा, मस्त. तरी किती चपात्या वाया जातील वहिनी? आपली रोजची चपात्यांची ऑर्डर का बंद केली त्यांनी? आता काय करायचं? अगं सुमन, असं काय करतेस? तू आहेस, मी आहे, भाऊजी आहेत, आपण करू ना काही ना काहीतरी चांगलं. ए काकी, काकी मला एक 25 चपात्या बांधून दे ना, एका मित्राला पाहिजे. हा, पण तो बोलला की एका चपाती मागे 2.5च्या ऐवजी 1.5 रुपयाच मिळेल. काय करायचं? चालणार आहे आपल्याला? ते चालेल का चिन्या? पळेल. मुद्दल सुटली ना तरी खूप. सुमन तू हे थांबा थांबा ना, स्वीटूचा फोन आहे. चपात्याचं काम गेलंय हे स्वीटूला कळतं कामा नाही. हॅलो दादा. हा हा, बोल स्वीटू, कशी आहेस बेटा? मी मस्त. तुमच्या सगळ्यांची आठवण येते खूप. 296. बघताय काय? चपात्या बनवण्याची वेळ नाही. 297. चपात्या चालल्यात वाटतं. हो हो. हा, अगं तू फोन का केला होतास? सगळं ठीक आहे ना स्वीटू? सगळं मस्त आहे. मी तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायला फोन केला होता. तुम्ही स्पीकरला लावा ना फोन पटकन. हा हा, ए जरा या इकडे. मी टाकतो स्पीकरवर, तिला काहीतरी आपल्या स्वीटूला बोलायचंय. हा, ऐका ना, मला ओमनी एका मोठ्या क्लायंट समोर प्रेझेंटेशन करायची जबाबदारी दिली. माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे. माझं पहिलं ऑफिशियल प्रेझेंटेशन आहे, म्हणून तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायला फोन केला होता. स्वीटू बाळा, तुला तुझ्या नव्या कामात यश लाभो. हा स्वीटू, ऑल दी बेस्ट. हा सिटू, तुझं काम खूप छान होईल बघ. स्वीटू, ऑल द बेस्ट. हा स्वीटू, सगळ्यांकडनं तुला शुभेच्छा. हा बरं, ठेवते. बाय 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 बाय. वा, छान वास सुटलाय. मोहित बस ना, ये ना ब्रेकफास्टला. हो, नाही थँक्यू मॅम. मी घरूनच पोटभर खाऊन आलोय. हो काय ना, माझी आई माझी खूप काळजी घेते. हो, माझ्या मागे मागेच प्लेट घेऊन फिरत असते ती. त्यामुळे घरून व्यवस्थित पोटभर खाऊन निघालं ना की म्हणजे मग कसं लंच पर्यंत उत्साह राहतो. अगदी बरोबर आहे. हेच आमच्या ओमला आणि तायडीला पण सांग बरं. एवढं काय बिझी असायचं की 2 मिनिटं बसून खायला वेळ नाही म्हणजे काय? आत्ता ओमकार गेलाय, ब्रेकफास्ट न करता गेलाय. एवढा मोठा बिझनेस सांभाळणं इतकं सोपं नसतं मिसेस खानविलकर. ए तायडे, काय ग सारखं मिसेस खानविलकर मिसेस खानविलकर? आई म्हणत जा ग, छान वाटतं कानाला. लहानपणी म्हणायची बरं का आई. पण आई म्हणण्यासारखं काही केलंयस का तू माझ्यासाठी? काय असं काय वागले मी तुझ्याशी लहानपणी की तुला आई म्हणावं असं वाटत नाही? मला नाही बोलायचं आता त्या विषयावर. नाही, मला ऐकायचंच आहे आता. तुला ऐकायचं ना? मग मी सांगते. तुला आठवतंय की नाही माहिती नाही, पण मला आठवतंय. डॅड, आठवतंय तुम्हाला? मला खूप ताप आला होता. फणफणले होते मी तापानी, उलट्या होत होत्या, आणि तेव्हा ही मला एकटीला तसंच सोडून बाहेर निघून गेली होती बिझनेस सांभाळायला. सगळं आठवतंय मला. मी तिला घरीच थांबायला सांगितलं होतं, पण ती थांबलीच नाही. हो, काहीतरी काय बोलताय? थांबा जरा तुम्ही. अगं तायडे, आठवतंय मला चांगलंच. तुझ्या कपडावर लेप लावला होता मी, तुला काढा पाजला होता, तासाभराने ताप उतरणार होता.
हो, पण दिलेल्या काढ्याचा काही उपयोग झाला की नाही, आपल्या मुलीला बरं वाटलं की नाही, हे बघायला तासाभराने विचारपूस नाही केलीस तू माझी. मालविकाची अवस्था इतकी वाईट असताना तू घराबाहेर पडलीसच कशी? अहो काय बोलताय तुम्ही? मोठी ऑर्डर होती, त्याचे पैसे घेऊन त्यांनीच राशन भरणार होते ना. बिझनेस कसला ग तायडे? घरोघरी जाऊन वस्तू पोचवायचे ग मी. हो, पण तेव्हा मला पैशांची नाही, माझ्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवून माझ्या बाजूला बसणाऱ्या माझ्या आईची गरज होती. मिसेस खानविलकर, स्वतःची पोटची पोरगी तापानं फणफणत असताना तिच्या सोबत घरी राहण्यापेक्षा तुला वस्तू विकणं जास्त महत्वाचं वाटत होतं. अशी कशी गाई तू? मग कोण जाणार होतं? का मी केलं असतं? मी गेलो असतो. मी केलं असतं, मी गेलो असतो असं अनेक वर्ष ऐकलंय. काय केलंय माहिती आहे सगळ्यांनाच. बोलायला लावू नका, तोंड उघडायला लावू नका माझं. माझ्यासाठी तुझ्याकडे कधीच वेळ नव्हता मिसेस खानविलकर. ओमसाठी मात्र तुझ्याकडे वेळच वेळ होता. आणि आता तर काय, तुझ्या बेस्ट फ्रेंडची मुलगी आली ना इथे, स्वीटू, तिच्यासाठी सुद्धा तुझ्याकडे वेळच वेळ आहे. अगं मगाशी पाहिलं ना मी, हातात ती प्लेट घेऊन तिला भरवण्यासाठी तिच्या मागे अक्षरशः धावत होतीस तू, इथून तिथे. माझ्या मागे धावलीस का ग अशी एकदा तरी भरवण्यासाठी? अगं तू माझ्या वाटेला आलीस कधी? काल बाहेरून आलेल्या त्या मुलीला एवढी माया लावलीस, एवढा जीव लावलास, त्यातली 10% माया जरी तुझ्या डोळ्यात मला दिसली असती ना, तर मी प्रेमाने स्वतःहून मनापासून तुला आई अशी हाक मारली असती. तू फक्त नावाला होतीस माझ्यासाठी आई, पण जेव्हा मला तुझी गरज होती ना आई म्हणून, तेव्हा ऑलवेज माझ्यासाठी अनअवेलेबल असायचीस तू. म्हणून मी तुला आई म्हणणार नाही. माझ्यासाठी तू केवळ माझ्या डॅडची बायको मिसेस खानविलकर होतीस, आहेस, आणि तीच तुझी ओळख राहील. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. मला उशीर झाला का? अगं ऍक्च्युली बस स्टॉप लांब आहे ना इथनं, आणि मग मी उभी होते, मला बसच नाही मिळाली, त्यामुळे मला उशीर झाला यायला. लाईट सगळ्या व्यवस्थित आहेत बघ. हा, आज मिलिंद आलेलं नाहीये, त्यामुळे तुला चेक करायला सांगतोय. ऑलराईट? आई ना, मला काय वाटतं, आणि ऐक, त्या सिक्वेन्स प्रमाणे का बघ. ओके? नाही म्हणजे इथे प्रेझेंटेशन चालू असताना काहीतरी गडबड नको व्हायला. अरे मिस्टर कामत, प्लीज वेलकम. ओम खानविलकर, हाऊ आर यू? आय एम गुड. हाऊ आर यू? गुड गुड गुड. बऱ्याच दिवसांनी भेटलो आपण. हो, आय नो. बाय द वे, प्रेझेंटेशन रेडी आहे? ऑफकोर्स रेडी आहे, पण प्रेझेंटेशन बरोबर कॉफी घेणार? हो हो नक्कीच, पण कॉफी विदाउट शुगर. ऑफकोर्स. प्लीज हॅव अ सीट. या सोनाली. आमच्या कामात गोडवा आहेच, आणि तुम्हाला विदाउट शुगर कॉफी पिझ्झा नाही, ती गोड लागेल. दॅट स्मार्ट. बाय द वे ओम, येस, माझ्या काही मीटिंग्स लाईंड अप आहेत, सो हे प्रेझेंटेशन लवकर सुरू करूया. ऑफकोर्स, फॉर शुअर. नमस्कार सर, मी अवनी साळवी. सो तुम्हाला डेफिनेटली हे माहिती आहे की बाजारात अनेक ब्रँड्स अवेलेबल आहेत जे हेल्थ प्रोडक्ट्स बनवतात, पण खानविलकर फिटनेस ग्रुपचे प्रोडक्ट्स हे उत्तम आणि नैसर्गिक पदार्थांनी बनलेले. सॉरी सर. मी असं म्हणत होते की भारतातला हा बेस्ट ब्रँड आहे, कारण यामध्ये घरगुती पदार्थांचा समावेश आहे. फोन उठा स्वीटू, फोन उठा जल्दी. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. तर ह्या प्रोडक्ट्स मध्ये सगळ्या पिठांचं मिश्रण आहे, त्यामुळे उत्तम क्वालिटीची प्रोटीन्स आहेत. मम्मी जी को ठीक नहीं लग रहा है स्वीटू, क्या करूं? मला ताबडतोब जावं लागेल. सॉरी सर, एक्स्ट्रीमली सॉरी. स्वीटू,